नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। सध्या आपण एक बातमी ऐकली असेल की गोरेगाव येथील नेस्कोमध्ये एक पार्टी झाली ज्यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन करण्यात आलं। त्यात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यासोबतच काही जण गंभीररित्या जखमी देखील आहेत। त्या संदर्भातच सध्या गोरेगावकरांनी इथे वनराई पोलीस स्टेशन समोर मोर्चा दिलेला आहे। त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊयात। काय एकंदरीत तुमच्या मागण्या आहेत सध्या सरकारकडून या सगळ्या संदर्भात? रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही हे निदर्शनं करत आहोत। त्याचप्रमाणे आमची मागणी ही एवढीच आहे की जे ड्रग्स स्मगलर आहेत किंवा जे विक्री करतात, अंमली पदार्थांची विक्री करतात, त्यांच्यावरती कारवाई तर झालीच पाहिजे। त्यांच्यावरती मोकांतर्गत कारवाई झाली पाहिजे। त्यांचे कठोर कलम जो पण लावत नाहीत आपण आणि कारवाई होत नाही तोपर्यंत हे प्रकार थांबले जाणार नाहीत। आयोजक आहेत त्यांच्यावरती तर कारवाई होणारच आहे, परंतु जे संचालक मंडळ आहे, जे नेस्कोमध्ये पैशासाठी कोणत्याही थराला जात आहे, त्या नेस्कोच्या संचालकावरती आणि जे मालक आहे, हे जे खाजगी इव्हेंट आयोजित केले जातात आणि खाजगी व्यावसायिक आहे, हा व्यापारी आहे, हा नेस्कोवाला हा काही कोणता समाजसेवक नाही आहे, हा व्यापारी करणारा आहे। त्याला फक्त पैसा हवा आहे आणि मग त्यामध्ये मुलांचे मृत्यू झाले तरी चालतील, मुलींचे मृत्यू झाले तरी चालतील। तुम्ही जर बघत असाल तर इथे असे अनेक इव्हेंट होतात। आज ही माहिती आपल्याला जे दुर्दैवी अंत झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला ही माहिती मिळाली की इथे असे प्रकार घडतात। परंतु आम्ही इथले रहिवासी आहोत, आम्हाला कल्पना या अगोदर आम्ही अनेक वेळा निवेदनं दिलेले आहेत, सहाय्यक पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत, वनराई पोलिसांना दिलेले आहेत की आपण ह्या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे। कशासाठी इव्हेंट होतात? हे सामान्य लोकांचा गरबा हा 10 वाजता बंद केला जातो, परंतु तो व्यावसायिकरण करणारा गरबा हा 3-3, 4-4 वाजेपर्यंत चालतो। आमचा आंबेडकरी चळवळीचा कार्यक्रम असेल किंवा छत्रपती शिवरायांची जयंती ही 10 वाजता बंद होते, परंतु इथे व्यावसायिक इव्हेंट 3-3, 4-4 वाजेपर्यंत चालतात। रस्ते बंद केले जातात यांच्यासाठी। कशासाठी लावलेलं आहे? कायदा जर सर्वांसाठी समान असेल आणि तर हा कायद्याचं अंमलबजावणी सर्वांना समान झाली पाहिजे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची प्रकर्षाने मागणी आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावरती तर कलम लावाच, परंतु जो संचालक आहे, मंडळ आहे, जे व्यापारीकरण करतात, अशा ह्या नेस्कोच्या संकुलाच्या मालकावरती सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजेत, मनुष्यवधाचे गुन्हे नोंद झाले पाहिजेत। त्यासाठी आम्ही पोलिसांच्या विरोधात नाही आहोत, परंतु पोलिसांनी सुद्धा सक्षमता दाखवली पाहिजे, पुढे आलं पाहिजे आणि एक धाडसी निर्णय घेऊन ह्या मालकावरती जर गुन्हे नोंद केले तर भविष्यामध्ये मुंबईमध्ये कुठेही असले इव्हेंट साजरे करण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही। त्यामुळे मागणी आमची अशी आहे की ह्या मालकावरती सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजे। तुम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इथे जमा झालेला आहात, पण तुमचा पक्ष स्वतः तिथे सरकारसोबत आहे सत्तेमध्ये आणि मध्यंतरी विधानभवनात देखील हा मुद्दा गाजलेला होता की अंमली पदार्थांचं सेवन इतकं सर्रासपणे वाढलेलं आहे की लहान मुलांच्या मार्फत देखील हे अंमली पदार्थ पुरवले जात आहेत। पण निलेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता। पण जर सत्ताधारीच असे मुद्दे धरून बसतायत तर मग सामान्यांनी कोणाकडून अपेक्षा करायची? म्हणजे हे काम तर अखेर तुमचंच आहे। तुमचं बरोबर आहे की आम्ही सत्तेमध्ये जर असलो तर आपल्याला कल्पना असेल की एक खासदार आणि मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी संसदेमध्ये सुद्धा ह्या विषयावरती आवाज उचललेला आहे। दुर्दैवाने विधानसभेमध्ये आमचा कोण आमदार नसल्याकारणाने आम्ही त्या विधानसभेमध्ये आवाज उचलू शकत नाही, कारण आमदारच नाहीत आमचे निवडून गेलेले। परंतु रस्त्यावरची लढाई हा रिपब्लिकन पक्ष सातत्याने लढत आहे। रिपब्लिकन पक्षाचे आमच्यासारखे पदाधिकारी स्थानिक पोलीस स्टेशन असेल, ACP DCP यांच्यापर्यंत नेहमी पोचत असतो। ह्या नेस्कोबद्दल मी जर तुम्हाला थोडा वेळ जर तुम्ही दिला तर मी अनेक अशा तक्रारी केलेल्या आहेत की या नेस्कोमुळे युवकांवरती काय दुष्परिणाम होत आहेत, या गोरेगावकरांवरती काय त्याचा त्रास होत आहे, असे अनेक तक्रारी रिपब्लिकन पक्षाने वेळोवेळी केलेल्या आहेत। आणि आजही आम्ही रिपब्लिकन पक्ष सत्तेत जरी असू तरी आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत। आज जी मुलं दगावलेली आहेत, जी मुलं मृत्युमुखी पडलेली आहेत, त्यांच्या परिवारासोबत रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर आम्ही सत्तेसोबत नाही, परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही विनंती करतो की समीर वानखेडेसारख्या अधिकाऱ्याला आपण मुंबईसारख्या मेट्रोसारख्या शहरामध्ये त्यांना नेतृत्व द्यावं। जोपर्यंत समीर वानखेडेसारखा एक सक्षम अधिकारी होता, कुठेतरी आपण बघत असाल एवढी मोठी घटना नाही घडलेली आहे। त्यामुळं समीर वानखेडे आज काळाची गरज आहे की त्यांना तो पदभार द्यावा, म्हणूनही आमचे आंदोलन आहे। काय आहे, तुम्ही म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे आहात, आठवले जे आहेत तुमचे पक्षप्रमुख, त्यांची या सगळ्यांवरती काय भूमिका आहे? ते तर करतीलच आता साहेब काय करायचं ते, पण आम्ही पण आमच्या परीने प्रयत्न करतो। हे असं झालं नाही पाहिजे आणि त्या मालकांना अटक झालीच पाहिजे, कारण त्यांचं काम असतं
चौकशी केली पाहिजे, काय येतं काय जातं, कोण येतं कोण काय आणतं, ते सगळं केलं पाहिजे त्या लोकांनी व्यवस्था. आणि त्या मालकाला अटक झालीच पाहिजे, त्या आयोजकला पण अटक झालीच पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. सध्या जे ड्रग्स प्रकरण चाललेलं आहे आणि याच्यामध्ये दुर्दैवाने सगळी जी होती तरुण पिढी होती आणि तुम्ही पण एक आई असाल, तर काय एक भीती वाटते एक महिला म्हणून मनामध्ये? महिला म्हणजे कसे आमचे मुलं सुरक्षित राहावे आणि कसं त्याला ते सरकारने आम्हाला काय तर ते नशामुक्ती आहे ना ते बंद केले पाहिजे. सरकारसोबतच पालकांचंही काही कर्तव्य असतं असं काहीसं वाटतं का, की त्यांनीही जरा दखल घेतली पाहिजे? आम्ही घेतात पण मुलं आजकालचे कसं आम्ही इकडं जातो तिकडं जातो म्हणून सांगून जातात. घरच्याला काय माहिती नाही पडत ना मुलं काय करतात पुढे जाऊन. तिथे गेल्यानंतर माहिती पडत की असं नशा करतात आणि हे करतात म्हणून. मग ते नशाबंदी झालीच पाहिजे ना, कारण पुढून चालून मुलं केले नाही पाहिजे ते पुढं गेल्यावर की नशामुक्ती असं कारण आईवडिलाला ते लोक नाही सांगत मुलं बाहेर जाऊन काय करतात काय नाही. ते सरकारने आम्हाला नशामुक्ती बंद केली पाहिजे बस. बरोबर. आप यहाँ पे आए हो, पुलिस स्टेशन में गए थे इस बारे में, तो क्या कहा है पुलिस ने, क्या जवाब दिया है? पुलिस प्रशासन से तो अभी हम जाएंगे, अभी बात करने वाले हैं। पहली बात तो मेरा ये मानना है कि ये जो इवेंट होती है, तो मुझे तो अभी ऐसा लगता है कि अभी 2 बच्चे मर गए तो इसकी वजह से ये प्रकरण सामने आया है। इसके मतलब इवेंट के बहाने में, मैं पहले भी बोल चुकी कि इवेंट के बहाने में ये नशे का धड़ल्ले से धंधा चल रहा है अंदर। और वो जो पटेल है उनके ऊपर तो कार्रवाई होनी चाहिए। और मैं ये भी बोलती जब तक इसका कोई फैसला नहीं आएगा तो हमारी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया रास्ते में उतर के और भी आंदोलन मोर्चा करेगी। और वो कोई इवेंट अभी नेस्को में हम होने नहीं देंगे जब तक इसका कोई फैसला नहीं आता है। और छोटे छोटे बच्चे लोग भी ना नशा करे, व्हाइटनर रहता है ना उसमें भी नशा है। बच्चे लोग ना स्कूल में भी जाते हैं ना, तभी मेरे को भी मालूम पड़ा कि एक बच्चा ना ऐसा कर करके ऐसा सुन के ले रहा था उसको। बच्चे लोग में ना नेस्को में जितने भी इवेंट होता है मैडम, जितने भी इवेंट होते हैं, चाहे गरबा हो चाहे कोई भी प्रोग्राम हो, हमको यही लगता है कि नशे का धंधा वहाँ पे बहुत कारोबार चल रहा है। नहीं, गरबे में भी होता है। क्योंकि वो जो पटेल है उसको सिर्फ पैसे से मतलब है। किसी के बच्चे मर गए, मैं भी एक माँ हूँ, किसी के बच्चे मर गए, उन माँ बाप के ऊपर क्या बीत रही है। आणि आता आपल्यासोबत आहेत अभिनेत्री आणि रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी संगीता कापरेजी. नमस्कार मॅडम. सध्या जो चाललेला आहे विषय हा ड्रग्स प्रकरणाचा, तर काय एकंदरीत म्हणणं आहे तुमचं? आज तुम्ही इथे या मोर्चास्थळी आलेला आहात. माझं म्हणणं आहे नेस्कोसारख्या असल्या मोठ्या मोठ्या जागेवर जिथे आम्ही खूप छान छान इव्हेंट करण्यासाठी स्वतः पण सजेस्ट करतो, असल्या जागेंवर जर का आमच्या घरातल्या परिवारातल्या पोरांना आपल्या यूथला पाठवतो आणि इतकं धोकादायक आहे, 2 जण वारलेत, 25 जण हॉस्पिटलाइज आहे, आम्ही कोणावर भरोसा करायचा? आपल्या देशाला पुढे घेऊन जाणारं आपलं यूथ आहे, आपले येणारं जनरेशन आहे. जर का ह्या जनरेशनला अशा पद्धतीने गुमराह केलं जाईल तर आपलं आयुष्य तर धोक्यात आहेच, पण आपल्या येणाऱ्या भारताचं पण आहे. म्हणून आम्ही सगळे RPIच्या जितक्या महिला आघाडी आहेत या सगळ्यांनी आवाहन केलं आहे आणि ही वॉर्निंग पण देतो आहे की जोपर्यंत नेस्कोचा ओनर आहे पटेल साहेब त्यांच्यावर कारवाई नाही झाली तोपर्यंत आम्ही नेस्कोच्या बाहेर धरणा करू, मोर्चा करू. एकही प्रोग्राम नेस्कोमध्ये आम्ही होऊ देणार नाही. असले लोकांना, असल्या जागांना त्वरित बंद करावं, असल्या लोकांवर मोठी अगदी मोठी ॲक्शन घ्यावी असं मी आपल्या सरकाराला, माननीय मोदी साहेबांना, आपल्या CM साहेबांना रिक्वेस्ट करते की ह्या गोष्टींना लवकरात लवकर थांबवा. आम्हाला आपल्या मुंबई पोलीस अधिकाऱ्यांवर भरपूर भरोसा आहे आणि त्यांच्याच विश्वासावर आपली पूर्ण मुंबई श्वास घेते आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळं पब्लिक म्हणून सडकेवर येऊ आणि ह्या सगळ्या गोष्टींना पूर्ण साथ देऊ. जितक्या पण असल्या जागा आहेत नेस्कोसारख्या क्लब, बार, जिथे जिथे ह्या नशाचा संवाद होतो आहे, जिथे जिथे हा नशा प्रोव्हाइड केला जातो आहे, या सगळ्या गोष्टींना त्वरित बंद करणं अति आवश्यक आहे. धन्यवाद. तर आपण बघतोय की कशा प्रकारे संताप इथे आहे. नेस्को सेंटर जे मुंबईतील सगळ्यात मोठं प्रदर्शन केंद्र मानलं जातं, त्याच्याच समोर हे वनराई पोलीस स्टेशन आहे. 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अंमली पदार्थांमुळे, ड्रग्ज सेवन केल्यामुळे. त्यासोबतच काही जण जखमी देखील आहे आणि राज्यभरात हा मुद्दा चर्चेला जातो आहे. त्या संदर्भातच इथे मोर्चा आहे आणि संतापाची लाट उसळलेली दिसते. एकंदरीत
रिपब्लिकन पार्टीचे हे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्यासोबतच ते इथले नागरिक आहेत, रहिवासी देखील आहेत. त्यामुळे ही संतापाची लाट अधिकच आपल्याला दिसते. राज्यभरात हा मुद्दा चर्चेला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गायकवाडसह मी आरती धबाले, आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.